बातमी धाराशिवमधून. धाराशिव शहरातील दोन गटातला तणाव आता निवळलेला आहे. धाराशिवमध्ये काल दोन गटात दगडफेक झाली होती. या दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान 307 आणि इतर कलमांअंतर्गत 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. तर या दगडफेकीत अनेक वाहनांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही दृश्य आपण बघतोय. धाराशिवमध्ये काल दोन गटात दगडफेक झाली होती. पोलिसांनी या सगळ्यानंतर बंदोबस्त वाढवला होता. तर दरम्यान आता परिस्थिती निवळलेली आहे. धाराशिव शहरामध्ये काल दोन गटामध्ये तणाव झाला होता आणि त्या तणावानंतर मोठी दगडफेक झाली होती. मात्र आज सकाळी इथली स्थिती जी आहे ती पूर्वपदावर आहे. पोलिसांनी काल रात्री तात्काळ इथे दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली होती. इथे आपण पाहू शकतो की दगडफेकीची मोठी घटना घडली होती. काही दगड आज इथेही आहेत आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये जवळपास 100 ते 125 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि 3 ते 4 जणांना अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे. आपण इथे पाहू शकतो की राज्य राखीव दलाची एक तुकडी इथे बोलवण्यात आलेली आहे. असं असलं तरी देखील इथे स्थिती जी आहे ते नियंत्रणामध्ये आहे. पूर्ण तणाव जो आहे तो निवळलेला आहे आणि इथलं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आलेलं आहे. पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत. घटनेचे मागचे नेमके कारण काय, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे, हे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव.